गाइज, इफ यू बिलॉंग्स टू 80s और 90s, आय एम शुअर ही मूवी तुम्ही कमीत कमी 10 वेळा तरी बघितली असेल. बट इज अ सिक्वल? ना, व्हॉट अ क्रॅप. ही फिल्म आपल्याला सांगते की इफ एनी ऑफ युअर फ्रेंड्स हॅज अ गर्लफ्रेंड, देन स्टे अवे फ्रॉम दॅट डम ॲस, बिकॉज ही विल ऑलवेज ट्रस्ट हर मोर देन यू. फॉर एक्झाम्पल, धनाजीरावाचा खून कोणी केला? तात्या विंचूने केला. तो भावला नाहीये, तो तात्या विंचू आहे. पाणी पी. रिलॅक्स रिलॅक्स गौरी रिलॅक्स. सपाटलेला, डायरेक्टेड बाय महेश कोठारे, अँड युनिक मास्टरपीस क्रिएटेड इन हिस्ट्री ऑफ मराठी सिनेमा. Just inspired by some Hollywood movie called Child's Play. This movie is also a greatest lesson to the people who are willing to start their own business. And that lesson is alcohol business is always profitable. अगं दुकानात एक बी गिराईक नाही बघ. माशा मारत बसलो होतो. बियर बार टाकला असताना आहे तर रांगच लागली असती बघ. लेट्स मीट असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणजेच ACP जयराम घाटगेला. APC घाटगे. ओके सॉरी, APC आहे का? ASP? एनिवेज, हा माणूस जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा फक्त एकच शब्द बोलतो. CID इन्स्पेक्टर महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. CID इन्स्पेक्टर महेश जाधव. CID इन्स्पेक्टर महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. महेश जाधव. यू मीन महेश जाधव? याला तुम्ही खरं खोटं चांगलं वाईट काहीही बोला, अगदी शिव्या द्या, हिज ओनली रिस्पॉन्स वुड बी गुड 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 काय. आणि जेव्हा ह्याला काही डायलॉग नसतात तेव्हा हा फक्त फोनचा रिसिव्हर कानाला लावून ठेवतो आणि बोलत तर काहीच नाही. दॅट रिमाइंड्स मी, एक महत्वाचा टेलिफोन करायचा आहे. मी हेडक्वार्टर्सला फोन लावतो. फक्त हाच नाही तर मूवी मध्ये अख्खं पोलीस डिपार्टमेंटच युजलेस आहे. फॉर एक्झाम्पल, हा कोयता आणि हा भावला. धनाजीराव खून प्रकरणातील लय महत्वाचे पुरावे आहेत. याची रीतसर नोंद करून या वस्तू नीट जपून ठेवा. पण अरे तो भावला पुरावा आहे ना, फेकून दिला पुरावा. Here, Mr. Ghatge is giving bite to the media on Tatya Vinsu's case, where these people are asking questions but not even writing anything. But let me tell you, तात्या विंचूला मारणे एवढं सोपं नाहीये, कारण तो बाबा चमत्कार कडून मृत्युंजय मंत्र घेऊन अमर झालाय, तेही फक्त 10 लाख रुपयात. त्याला मारण्यासाठी इन्स्पेक्टर महेश जाधव सारखा डॅशिंग माणूस पाहिजे, जो दरवाजातून येण्याऐवजी गॅलरीतून उडी मारून येतो. फायनली महेश शूट्स अँड ऑल अप अ सडन तात्या विंचू रिअलाइज की अरे मी माझे 10 लाख रुपये वसूल करायचे विसरलोच. अँड ही स्टार्ट चॅन्टिंग मृत्युंजय मंत्र. अचानक ढग कडकडू लागतात, लाईटचे बल्ब कडकडू लागतात, आय मीन विजा कडकडू लागतात. अरे त्या हॉलिवूड वाल्यांनी हा सीन बघा किती परफेक्ट केलाय. तुम्हाला नाही जमत सीन कॉपी करायला तर नका करू ना, काय गरज आहे. नाव लिसन केअरफुली. हा तात्या विंचू, ज्याची डिलिव्हरी श्रीरंगपूरला होणार आहे लक्षाकडे. तो लक्षा कोइन्सिडेंटली ह्या गौरीचा मामे भाऊ आहे. ही गौरी कोइन्सिडेंटली ACP घाटगेची मुलगी आहे आणि हा ACP घाटगेचं कोइन्सिडेंटली ट्रान्सफर श्रीरंगपूरलाच झालंय. आणि ऍट द सेम टाइम हा ह्या महेशचा बॉस पण आहे आणि हा महेश तात्या विंचूचा दुश्मन. नाव यू कॅन सी दिस इज अ कोइन्सिडन्स ऑफ कोइन्सिडन्स. सो तात्या विंचू जरी भावला असला ना तरी तुला एक डेंजर भावला आहे, कारण जेव्हा त्याला राग येतो ना त्याच्या तळपायातला कापूस मस्तकात जातो आणि तो समोरच्याला प्रेमाने जादूकी छप्पी देतो आणि डायरेक्ट त्याचा ओम भट स्वाहा करतो. पण आता ह्याला भावल्याच्या देहातून परत माणसाच्या देहात प्रवेश करायचा आहे. गॉड नोज वाय. एवढं चांगलं तर चाललंय याचं. किती गोड भावलाय हा. अरे बापरे, आतल्या तात्या विंचू खुश होत असेल. हा जेव्हा माणसाच्या देहात होता ना तेव्हा ह्याला स्वतःचे गँग मेंबर्स पण इज्जत देत नव्हते. हातात बेड्या पडल्यावर तुझ्या मृत्युंजय मंत्राचा काय उपयोग? जेल मध्ये काय उंदरांवर वापरणार तो? ह्या कुबड्याने तर ह्याला स्वतःचा ड्रायव्हर बनवून ठेवलेला. सो मनुष्य देहात प्रवेश करण्यासाठी तात्या विंचू मुंबईला निघालाय बाबा चमत्कारला भेटायला. अँड दिस इज वन मोर ॲडव्हान्टेज ऑफ बिईंग अ भावला. यू डोंट हॅव टू पे फॉर बस तिकीट्स. वेल, हा बाबा चमत्कार मोक्षधामला पोहोचला. अरे हा हॉलिवूडवाला बाबा चमत्कार नाही रे, आपला मराठीवाला लावा, मराठीवाला. हा बट हा तात्याला म्हणतो की पण जेव्हा तात्या विंचू ह्याला पण एक प्रेमाने जादूकी झप्पी देतो तेव्हा हा एक उपाय सांगतो. म्हणजे त्याचा आत्मा बाहेर आणि तुझा आत्मा. अरे हा बाबा चमत्कार कपडे बदलल्यासारखं शरीर बदलायला सांगतोय. एनिवेज, नाव तात्या विंचू इज बिहाइंड लक्षा. ही इज रिअली ट्राईंग हार्ड टू कॅच हिम. पण मध्येच गौरी भावल्याला घेऊन जाते. बट डोंट वरी, तात्या विंचू इज व्हेरी एथिकल क्रिमिनल. तो उगाच कोणावरही हल्ला करत केली ना फालतूगिरी. तात्या
तू विंचू नाही आहेस, विंचू आहेस. गौरीवर हल्ला केला नसता तर त्या ठरकी महेशने कधी विश्वासच ठेवला नसता की तात्या विंचू जिवंत आहे आणि तुझा लक्ष्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असता. बट मूवी को हॅपी एंडिंग भी तो देना आहे ना. म्हणून आता क्लायमॅक्स. हा खोबड्या महेशला रोखण्याचा प्रयत्न करतोय, महेश तात्या विंचूला मारण्याचा प्रयत्न करतोय, तात्या विंचू लक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि बाकी सगळे ऑडियन्स इन्क्लुडिंग पोलीस. बोललो ना, हे अख्खं पोलीस डिपार्टमेंट युजलेस आहे. गुड गुड. सो झपाटलेला हे जरी टायटल असलं ना तर या शब्दाचा मूवीशी अजिबात संबंध नाहीये. बिकॉज दिस वर्ड ओनली अप्लायज वेन इट्स अबाउट घोस्ट अँड स्पिरिट्स. इकडे तर मरण्याच्या आधीच म्हणजे जिवंतपणीच आत्मा दुसऱ्याच्या शरीरात ट्रान्सफर केला जातोय. द टायटल ऑफ द मूवी शुड हॅव बीन आत्मा बाहेर आणि तुझा आत्मा आत. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी निघतो, मला बाबा चमत्कारला शोधायला जायचंय कारण मला अमर व्हायचंय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. ओम भट स्वाहा.